सभेच्या मतमोजणीचा दिवस होता. अपेक्षेप्रमाणे माननीय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब भरघोस मताने निवडून आले. त्याबद्दल आम्ही मोंढ्यातील सर्व व्यापाऱ्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. आणि ह्या मताधिक्याबद्दल ज्यांनी ज्यांनी आम्हाला खासदार साहेबाला व आम्हाला मदत केली त्यांचे सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. निवडून तर येणारच होते. पहिल्या दिवशीपासून ते आम्हाला सांगत होते 100% आपली सीट येणार आहे. पण आम्ही जनतेचे विशेष आभार याच्याकरता मानतो, जवळजवळ 2 लाख मताधिक्याने खासदार साहेब निवडून आलेले आहेत. त्याबद्दल त्यांना मदत केलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे व सर्वसाधारण सर्व जनतेचे मी आभार व्यक्त करतो. ही निवडणूक ऍक्च्युअली सर्व परभणीकरांनी हातात घेतली होती, कारण तो समोरचा उमेदवार बाहेरून लादलेला होता. बाहेरून लादलेला उमेदवार कधी निवडून येऊ शकत नाही. ते पार्सल जशाला जसं आमच्या परभणीकरांनी परत पाठवलं असं मला वाटते. जे मित्र पक्ष होते अधिकृतपणे तुमच्या सोबतचे, त्यातल्या सरसकट सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलंय का? आणि जर ज्या एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं नसेल तर त्यांच्या नेतृत्वाकडे आपण तुमची नाराजी कळवणार का? तुमची नाराजी सर लेखी तक्रार दिली मी. लेखी ऑथोराइज माझ्या लेटर पॅडवर पत्र आलं. मी लपून नाही सांगणार सर. बघा, तुम्हाला करायचं नसलं तुम्ही घरी बसा, पण तुम्ही विरोधात जाऊन काम करणं आणि एका पक्षाचा मी नेता आहे म्हणून मिरवणं हे तुम्हाला शोभणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळे विशेषतः सांगतो, काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात काम केले याची मी लेखी तक्रार त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे कळवलंय. शेवटी त्यांच्या पक्षाने काय भूमिका ते ठरवतील, त्याचा विषय माझा नाहीये. पण मला त्रास झाला ते मी त्यांनी उजागर केले, लपून नाही केलं. महायुतीच्या नेत्यांची काही साथ लागली का? महायुतीमधील नेत्यांची काही साथ लागली का? नाही नाही नाही. महाविकास आघाडीच्या नेत्याची, कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची, लोकप्रतिनिधीची साथ लाभली. महायुतीच्या कोण्याही नेत्याची मला साथ लाभली नाही. विनाकारणच कोणाला बदनाम करण्यात काय अर्थ नाही आहे. आणि त्यांनी का करतील? त्यांची सत्ता असताना आम्ही संपलेल्या पक्षातले उमेदवार ती कशाला डुबत्या नावात बसतील येऊन. पण त्याला काय माहित की ही नाव बी धरून जाणार आहे, आपली डुबायची वेळ आली म्हणून त्याला कुठं माहित होतं. लक्ष्मी अस्त्राचा वापर झाला 100 कोटीची उलाढाल झाली परभणी. 100 कोटीची माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग, पहिली निवडणूक. 1989 पासून मी ही लोकसभेची निवडणुकीमध्ये सक्रिय आहे. शिवसेनेनं पहिली निवडणूक 1989ला ह्या ठिकाणी कैलासवासी अशोकराव देशमुखांच्या रूपाने लढल्या गेली. त्या निवडणुकीतली शहरातली सगळी यंत्रणा माझ्या जबाबदारी माझ्यावर होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी सगळ्या निवडणुका हँडल करतोय. मी पहिली वेळेस बघितलं की लोकसभेला पैसे वाटले जातात. पण तुम्हाला आधीच सांगितले की पैसे वाटायला कोण होते, यांनी पैसे कोणाजवळ दिले होते, त्यांनी किती वाटले, किती हाणले. आता त्याचा त्यांचा विषय आहे. आता जानकर साहेब ती चौकशी करतील, गुटे साहेब करतील. गुटे साहेबाला गंगाखेड कमी पडलो होतं, परभणीपर्यंत आले, जिंतूर पर्यंत गेले, तिकडे पैसे दिले, इकडे पैसे दिले. दे बाबा सगळीकडे, तू आता माझ्या दारात मांडव, तू मजा घे, काय घ्यायची आता उद्या तुझ्या दारात येतो आम्ही बघू. गंगाखेडवर काही लक्ष पुढे केंद्रित काय, आता केंद्रित आहे आमचं सगळं. ते उद्याच माझी तिथं पहिली रॅली आहे. त्याला काय गंगाखेडला. जानकरांची प्रतिक्रिया अशी होती की निवडणुकीत जर पराभूत झालो मध्ये बघा, कुठल्याही जातीपातीच्या नावावर निवडणूक होऊ शकत नाही. विशेषतः लोकसभा, विधानसभा, नगरपालिकेला एखाद्या वार्डात भावकीचं मतदान आहे, ग्रामपंचायतला एखाद्या वार्डात आहे, ते ठीक आहे. पण विधानसभा, लोकसभा ह्या लढवताना मी ह्या समाजाचा आहे, मी त्या समाजाचा आहे म्हणून मी निवडणूक लढलो आणि लोक मला मतदान करतील असं कोणी स्वप्नात सुद्धा विचार करू नये. आपल्या इथं आतापर्यंत जिवंत उदाहरणं आहेत. शिवसेना लढायची तेव्हा कोणीतरी एखादा मुस्लिम समाजाची व्यक्ती उभं टाकायची, मग ते मुस्लिम म्हणून हिंदू मुस्लिम व्हायचं. अशा स्वरूपाचे आपण अनेक प्रकार बघितले. त्यामुळे कधी मुसलमान एकटा लढून कधी यशस्वी झाला का आजपर्यंतचा इतिहास सांगा. त्यामुळे जातीपातीच्या नावावर निवडणुका होत नसत्यात आणि भविष्यात पण होणार नाहीत. पण दुर्दैवानं सांगावं वाटते की आपल्या इथं झालेली निवडणूक थोडी जातीपातीच्या वळणावर शेवटच्या टप्प्यात गेली. हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे असं माझं मत आहे. कारण विनाकारण वर्षानुवर्ष, पिढ्यानं पिढ्या आम्ही ऋणानुबंधाचे संबंध जोपासून गावामध्ये शेजारी राहत होतो. त्या आमच्यामध्येच आता एक कटुता निर्माण व्हायला झाली अशी दिसते कधी कधी, कुठं कुठं काही. हे व्हायला नको होतं, पण ठीक आहे, आता जे झालंय ते झालंय. परंतु मी सर्व मतदारांना, माझ्या नागरिकांना मी नम्र विनंती करीन की बाबा, निवडणूक संपली आहे. आज 9-10 वाजेपर्यंत त्याचा निकाल पूर्ण क्लिअर होऊन जाईल.
त्यानंतर सगळ्यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य द्यावं. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की कुठेही गालबोट लागल असं कुठलेही कृत्य आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी अशी मी हात जोडून सगळ्याला विनंती करतो. की शेवटी आपण ह्या मातीत जन्मलोत, आपल्याला ह्या मातीतच मरायचं आहे. त्यामुळे इथं दुसऱ्याशी कोणाशी वैर करा. राजकारणामध्ये कोणी कोणाची उचल घेतलेली नाही. आता ज्यांनी जानकर साहेबांकडून उचली घेतल्या होत्या मतदारापर्यंत पोहोचवायच्या, आता त्यांनी पोहोचल्या असत्या तर त्या पोहोचतील म्हणून जानकर साहेब सांगायचे की मी ऐकलो, पण त्या प्रत्यक्षात पोहोचल्या नाही. ह्यांना कुठे माहित होते? आम्हाला माहित होतं, कारण उचलीच अशा लोकांकडे दिल्या होत्या, उचल्या दिल्या होत्या उचली, त्यामुळे ते कुठून पुरवणार त्यांच्यापर्यंत? त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही म्हणून जानकर साहेबांना धोका झाला. अहंकाराचा, सत्तेच्या मस्तीचा, असं स्पष्ट शब्दात मराठीत अजितदादांनी राष्ट्रवादी